Good morning, student. Question number 5. Letter writing we have taken in the previous videos. We have taken 3 videos of letter writing, informal letter and formal letter and scheme of marking. Now we are going to take question number 5 B. त्यामध्ये B1 or B2. Two options are given there in question number 5B. Carries for 5 mark. Question number 5 is for 10 mark. A1 A2. A1 मध्ये आपल्याला एक पत्र, दोन पत्र A1 आणि A2 मध्ये दोन पत्र दिलेले असतील आणि त्यापैकी यू हॅव टू चॉईस फॉर्मल और इनफॉर्मल लेटर आउट ऑफ 2. and then question number 5B carries for 5 mark dialogue writing. त्यामध्ये B1 or B2 do any one of the following. कुठलं एक करा. You can choose B1 or B2 which one you like most. आता त्यामध्ये पण डायलॉग रायटिंग कॅरीज फॉर 5 मार्क. पूर्वी डायलॉग हा सलग 5 मार्काला दिलेला असायचा. 10 ब्लँक फाईल दिलेल्या असायच्या. इच ब्लँक फाईल कॅरीज फॉर हाफ मार्क. परंतु या ठिकाणी डायलॉग रायटिंगचं स्वरूप आता हे बदललेलं आहे. हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो आहे तो 9th आणि 10th स्टँडर्डचा आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून B1 डायलॉग रायटिंग. आता या ठिकाणी बघा, ये प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस कॅरीज फॉर 1 मार्क. 1 मार्काला आहे. आता हे जंबल खालीवर दिलेले असतील, जंबल इन जंबल ऑर्डर दिलेले असतील. फ्रॉम द जंबल द सेंटेन्सेस, ते जंबल दिलेलं आहे, तुम्हाला इन जंबल करायचं आहे. म्हणजे प्रॉपर सिक्वेन्स त्या ठिकाणी त्याची लावायची आहे. मग हाऊ टू मेक सिक्वेन्स, प्रॉपर सिक्वेन्स. हॅव यू वॉच्ड टुडेज मॅच. मग याच्यात काय करायचं आहे, हॅव यू वॉच्ड टुडेज मॅच. हॅव यू वॉच्ड टुडेज मॅच. इथे येस दिलं, येस आय हॅव. देन हू स्कोअर्ड सेंचुरीज क्वेश्चन मार्क. रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी. याला म्हणजे या ठिकाणी 1 मार्क आहे. त्याच्यानंतर बी मध्ये तोही 1 मार्काचा आहे. कंप्लीट द डायलॉग. आता या ठिकाणी डायलॉग बिटवीन 2 पर्सन म्हणले. रिया डू यू लाईक सिंगिंग. आता सपोज रिया यस आय लाईक, यस कॉमा आय लाईक सिंगिंग. प्रिया हू इज युअर फेवराईट, आय एम सिंगिंग, आय एम सॉरी सिंगर. डू यू लाईक सिंगिंग, येस. कोणी येस म्हणेल, कोणी नो म्हणेल. मग आता समजा ती म्हणली येस आय लाईक सिंगिंग. रिया हू इज युअर फेवराईट सिंगर. मग आता मी सांगेल माय फेवराईट सिंगर इज लता मंगेशकर. तिने सांगितलं, माय समजा सपोज तिने सांगितलं, पर्सनल रिस्पॉन्स आहे, माय फेवराईट सिंगर इज लता मंगेशकर. याला 1 मार्क आहे, 2 मार्क. आता सी. सी मध्ये तुम्हाला आता या ठिकाणी डायलॉग दिलेला असेल 3 मार्कासाठी. पहिला ए मध्ये 1 मार्काचा जंबल ऑर्डर दिलेली आहे, त्याची इन जंबल करायची आहे. त्याच्यानंतर बी मध्ये ब्लँक फाईल दिलेला आहे आणि त्या 2 ब्लँक फाईल कंप्लीट भरायच्या आहे, त्याला 1 मार्क आहे. आता 3 मार्क जे आहे ते 3 मार्क कसे आहे बा. राईट अ डायलॉग बिटवीन अ हेडमास्टर अँड अ स्टुडंट हू हॅज लॉस्ट हिज हर बायसिकल फ्रॉम कॅम्पस. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज. आता या ठिकाणी समजा तुमची इफ यू आर इन प्लेस ऑफ दॅट स्टुडंट, देन व्हॉट विल यू डू, हाऊ विल यू कंप्लेन. देन मग तो डायलॉग तयार करायचा आहे. आता डायलॉग रायटिंग आपण ज्यावेळेस पुस्तकात प्रत्यक्षात पाहणार आहोत, ती डायलॉग रायटिंग कशी करायची एक विषय देऊन. आता इथे हेडमास्टर दिलेला आहे. आता हेडमास्टर काय म्हणेल, स्टुडंट आहे समजा, गोपाल नावा स्टुडंट आहे. गोपाल गेलं की सर मे आय कम इन सर. मग हेडमास्टर म्हणेल येस कम इन. गोपाल म्हणेल थँक्यू सर. मग हेडमास्टर म्हणेल व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. मग गोपाल सांगेल सर आय हॅव लॉस्ट माय बायसिकल येस्टरडे फ्रॉम स्कूल पार्किंग. शाळेच्या पार्किंगमधून माझी सायकल चोरीला गेली आहे. म्हणजे असे तुम्हाला कमीत कमी यात राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज आहे, 3 तुम्हाला करायचे आहे. आणि इट कॅरीज फॉर 3 मार्काचा 5 मार्काला आहे. आता B2 स्पीच रायटिंग. A1 B1 or B2 you are going to practice in an inter-school elocution competition. Inter-school elocution competition arranged by
युअर स्कूल. तुमच्या शाळेने ती अरेंज केलेली आहे. अरेंज्ड बाय युअर स्कूल. राईट अ स्पीच ऑन बुक आर आवर रिअल फ्रेंड्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. स्पीच रायटिंग कसं करायचं, आता सम पॉईंट्स आर गिवन देअर. रिअल फ्रेंड, त्याच्यानंतर ट्रेजर्स ऑफ नॉलेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इन्क्रीज डिलिव्हरिंग स्पीच एबिलिटी अँड कॉन्फिडन्स, अँड नंबर 5 लिडरशिप. आता B1 आणि B2च्या मानाने B1 हे सोपं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहज 3-4 मार्क मिळू शकतात. 5 पैकी 5ही मार्क तुम्ही मिळू शकतात. आता हे कसं काय आहे स्पीच रायटिंग, आपण ते प्रत्यक्षात ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 6, प्रश्नपत्रिकेचं रायटिंग स्किल पूर्ण पाहून घेणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची आहे. मग A1 और A2 याच्यामध्ये हेच दिलेलं आहे, A1 और A2, B1 और B2. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 कॅरीज फॉर 10 मार्क. इन द सेम वे क्वेश्चन नंबर 6 कॅरीज फॉर 10 मार्क. तसं 5वा प्रश्न 10 मार्काचा आहे, तसं 6वा प्रश्न सुद्धा 10 मार्काचा आहे. आता हे वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग टेबल. राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स बेस्ड ऑन इट. त्याच्यावर 2 पॅरेग्राफ लिहायचे. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. आता याची स्कीम ऑफ मार्किंग बी आपण पाहणार आहोत, सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. टायटल कॅरीज फॉर 1 मार्क. टायटलला 1 मार्क असतो. इफ यू कॅन सजेस्ट अ सुटेबल टायटल. जर तुम्ही एक चांगलं टायटल सुचवलं. आता बघा, इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड नॉन इलेक्ट्रिकल व्हेकल्स. आता 2 पॅरेग्राफ दिले, त्याला आपल्याला काय करायचं, व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता ही नॉन व्हर्बल दिलेली आहे. रन ऑन इलेक्ट्रिक एनर्जी, त्याच्यानंतर रन ऑन फ्युल्स. आता व्हॉट इज डिफरंट, मीन व्हॉट वी आर गोइंग टू वी आर गोइंग टू write the information in the form of paragraph, and this information is given in the form of chart. आता ही चार्टच्या स्वरूपात दिलेली आहे, ती आपल्याला पॅराग्राफच्या स्वरूपात लिहायची आहे आणि तेही कशी लिहायची आपण पुढे पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर, याला 5 मार्क आहे, लक्षात घ्या. ही 5 ओळी 5 पॅरेग्राफमध्ये लिहायच्या आहेत. त्या कशा लिहायच्या पुढे पाहू. आता A2 व्हर्बल टू. आता मागं काय होतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता होतं व्हर्बल टू नॉन व्हर्बल, A2. आता काय बघा, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम गिवन बिलो. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. आता बघा या ठिकाणी दिले, रॉक्स आर नॉट ऑल द सेम. रॉक्स, काइंड्स ऑफ रॉक्स, त्याला आपण नाव दिले. मी तुम्हाला हा डायलॉग लिहून म्हणजे हेच उदाहरण तुम्हाला प्रश्नपत्रिकेतले A2 मध्ये दाखवणार आणि हा सोपा भाग आहे. क्वेश्चन नंबर 6 मधला A2 हा इट इज मोर इझियर दॅन इट इज इझियर. क्वेश्चन नंबर 6-2चा A2 इज इझियर दॅन A1. A1 पेक्षा हा सोपा आहे. रॉक्स आर नॉट ऑल द सेम. द 3 मेन टाइप्स ऑफ क्लासेस ऑफ रॉक. रॉकचे प्रकार आहे, मग काइंड्स ऑफ रॉक, मग रॉकचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये बघा, रॉक दे आर बघा सेंटिमेंटरी, मेटॅफरिक अँड इनोरिक. मग सेंटिमेंटरी द्यायचा, मेटॅफरिक द्यायचा, इंजिनियर द्यायचा. मग ते त्यांचे बनण्याचे प्रकार. सेंटिमेंटरी रॉक्स आर फॉर्म्ड फ्रॉम पार्टिल्स ऑफ सँड, छोट्या कणापासून, सेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅग्रमेंट्स मटेरियल. मी तुम्हाला याचा डायग्राम तयार करून देईल. जनरली सेंटिमेंटरी रॉक्स इज व्हेरी सॉफ्ट अँड मे ब्रेक अपार्ट ऑर क्रम्बल्स इझिली. इट इज युजली दे ओनली टाईप ऑफ खडकाचे. आता हे काय दिलेलं आहे, ही माहिती पॅरेग्राफच्या स्वरूपात दिलेली आहे आणि आपल्याला ती कशाच्या, ट्री डायग्रामच्या. मग काइंड्स ऑफ रॉक, मग त्या 3 खडकांचे प्रकार. पहिला कोणता आहे, मग पहिला प्रकार इथं दिलेला आहे बघा, सेंटिमेंटरी, मेटॅफरिक अँड इंजिनियस. म्हणजे रूपांतरित खडक, स्तरित खडक, काय ते खडकाचे प्रकार आहे ते दिलेले आहे. मेटॅफरिक रॉक्स कसा आर फॉर्म्ड अंडर द सरफेस ऑफ द अर्थ. तो पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली, फ्रॉम द चेंज दॅट ऑकर्स. हे खडकाचे भाग आपल्याला तयार करायचे आहे. त्याच्यानंतर हे वगैरे टाईप्स फॉर्म्ड, हे दिलेले आहे, डायग्राम दिलेलं.
काइंड्स ऑफ रॉक हे टायटल दिले. टाईप्स मग सेंडॅमेरिक या ठिकाणी दुसरा प्रकार लिहायचा आहे. तुमचा कोणता दुसरा प्रकार आहे तो मी तुम्हाला लिहून, मेटॅफरिक दुसरा, आणि तिसरा जेनियस येत्या या ठिकाणी लिहायचे आहे. तिन्ही खडकाचे प्रकार. मग ते कशापासून, फॉर्मड फ्रॉम, मग सेंटिमेंटरी कशापासून आहे, मेटॅफरिक कशापासून आहे, इंजिनियस कशापासून बनलेला आहे, मग त्याची उदाहरणं द्यायची. खूप आहे, मी तुम्हाला इथं लिहून दाखवेल ते ज्यावेळेस मी घेणार आहे. हेच उदाहरण तुम्हाला घेणार आहे त्या ठिकाणी. फक्त मी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या ठिकाणी रायटिंग स्किलचं तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर एक्सपांड द थीम B1 और B2 विथ द हेल्प ऑफ एक्सपांड द थीम. दिलेल्या विषयाचं स्पष्टीकरण करा. हेवी रेनफॉल डिस्टर्ब्स द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टायटल इज ऑलरेडी गिवन ऑफ द न्यूज अँड विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स ऑर गिवन वर्ड्स वन यू हॅव टू प्रिपेअर अ न्यूज हेडलाईन, डिटेल लाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटेनिंग पॅरेग्राफ. ऑर B2 मध्ये डेव्हलप द स्टोरी रायटिंग विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. आता स्टोरी रायटिंग हा भाग सुद्धा सोपा आहे आणि तो B2 मध्ये तुम्हाला सांगायचा आहे. मग बघा, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. आणि हाऊ टू बिगिन वन्स, सजेस्ट अ सुटेबल beginning, suggest a suitable. Once there was a poor farmer. He had 3 sons. एकदा कोणी एक काळी एक शेतकरी होता, त्याला 3 मुलं होती. देवेर, मग काय अशी तुम्ही स्टोरी रचलेली असेल तर, वाचलेली असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आय एम सॉरी ट्रान्सलेशन कॅरीज फॉर 5 मार्क आणि इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स A, B अँड C. आता ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, दॅट इज इन युअर मदर टंग. आता आहे बघा, या ठिकाणी ॲनिफोर 6 शब्द दिलेले असतील तुम्हाला. आता आता हॅबिट म्हणजे सवय, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, युनिव्हर्सल म्हणजे जागतिक, कस्टमर म्हणजे ग्राहक, टेस्ट म्हणजे चव आणि इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. अशी लिहायची. तुम्ही 6 लिहून ठेवले तर तुम्हाला ते म्हणजे 4च तपासणार आहे, बाकी त्यांना तो त्रिकोणात टाकणार आहे. 2 मार्क याला आहे. म्हणजे इंग्लिश शब्द देतील त्याला मराठीत तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये करायचे आहे. त्याच्यानंतर B, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. आता या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहे आणि ते तुम्हाला त्यापैकी दिलेल्या 4 पैकी गिवन 4 आउट ऑफ 4 2 यू हॅव टू ट्रान्सलेट देम इंटू युअर मदर टंग ओनली 2. डोंट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायव्हिंग अ कार. म्हणजे कार चालवताना किंवा मोटर गाडी चालवताना मोबाईलचा वापर, मोबाईल म्हणजे आता या ठिकाणी पुन्हा प्रशब्द आला, भ्रमणध्वनीचा वापर करू नये. शुद्ध मराठीमध्ये गाडी चालवत असताना, मोटार गाडी चालवत असताना भ्रमणध्वनीचा वापर करू नये. डोंट ब्लो हॉर्न्स नियर स्कूल्स अँड हॉस्पिटल. शाळा कॉलेजांजवळ, शाळा आणि रुग्णालयाजवळ भोंगा वाजू नये. हॉर्न म्हणजे भोंगा. आणि यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. मोटरसायकल चालवत असताना, मोटरसायकलमध्ये मोटरसायकल फटफटी चालवत असताना, फटफटी शब्द आहे त्याला करा, तर एक काय चालू नये, म्हणजे हेल्मेट म्हणजे शीर्षासन परिधान करावे. फॉलो द ट्रॅफिक रूल आणि रहदारीचे नियम पाळा. 4 पैकी 2 करायचे आहे. त्याच्यानंतर C, ट्रान्सलेट द फॉलोइंग. आता या ठिकाणी मराठीचं इंग्लिश झालं, म्हणजे इंग्लिशचं मराठी झालं. आता इंग्लिशचं म्हणजे या ठिकाणी पहिले शब्द पाहिले आपण ते मराठीत करायचे, वाक्य पाहिले ते मराठीत करायचे. आता दिलेली वाक्य आहे, स्लोगन दिलेलं असं इन्स्ट्रक्शन आणि वन ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ॲडम्स अँड फ्रेजेस दिलेले आहेत. जे चकाकते ते सोने नसते. 2 पैकी 1 लिहायचे. नो पेन नो गेन, कष्टाशिवाय फळ नाही. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे ट्रान्सलेशन जे आहे ते ट्रान्सलेशन तुम्हाला या ठिकाणी 5 मार्काला कसं आहे आणि त्या ट्रान्सलेशनची तयारी सुद्धा आपण कशी करायची या ठिकाणी छोटकट रायटिंग स्किलचा जो फॉर्मॅट आहे तो मी तुम्हाला 20 आणि 5 25 म्हणजे 10 आणि 10 20 आणि 5 25 अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला